वाडी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नरेश सरडे यांनी ग्रामवाणी समाचार चॅनलला विशेष मुलाखत दिली। या संवादात नरेश सरडे यांनी वाडीकरांना थेट आश्वासन दिले की मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तर वाडीतील पाणी टंचाई, खराब रस्ते, ड्रेनेज लाईन, कचरा व्यवस्थापन आणि रस्त्याच्या दिव्यांची समस्या प्राधान्याने सुटवल्या जातील। गेली अनेक वर्ष रखडलेली काही कामे मी पूर्ण करून दाखवील, असं नरेश सरडे यांनी म्हटलंय। पक्षाने मला या ठिकाणी उमेदवारी दिली। मागील 25 ते 30 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं एकनिष्ठेने आणि प्रामाणिकतेने काम करतोय। या शहराने मला अनेकदा संधी दिली। या शहरामध्ये किंवा या शहराचा अगोदर ग्रामपंचायतमध्ये मला सन 2000 पासून तर जवळपास नगरपरिषद होतपर्यंत 3दा सरपंच होण्याची संधी मला या गावातील लोकांनी दिली। नगरपरिषद झाल्यानंतर पहिल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या नगरपरिषदेचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मागील 10 वर्षापासून आमदार समीर भाऊ मेघे या ठिकाणी आमदार म्हणून काम करत आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये नगरपरिषद झाल्यापासून सतत या भागामध्ये आपण विकास होताना पाहतोय। मग तो विकास रस्त्यांचा असेल, सांडपाण्यांना ड्रेनेजचा असेल किंवा या ठिकाणी एक प्रशस्त अशी इमारत असावी म्हणून नगरपरिषदेची एक सुंदर इमारत या ठिकाणी निर्माण झाली। रस्त्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न यासारखे अनेक प्रश्न, खेळाचे मैदान असतील त्यांचे सुशोभीकरण करणं, स्मशानघाटांचं सौंदर्यीकरण करणं यासारख्या ज्या गरजा या शहराला आवश्यक होत्या त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम समीर भाऊ मेघेंनी केलं। आणि राज्यामध्ये महाराष्ट्र देवेंद्रजी सरकार आहे। देवेंद्रजी सुद्धा या भागाचे 2दा आमदार राहिले आहे। त्यांना सुद्धा या भागातील समस्यांची पूर्ण जाणीव होत आहे आणि नेहमी त्यांचं सतत वाडीवरचं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या माध्यमातून आम्हाला विकासासाठी या ठिकाणी कुठेही निधी कमी पडत नाही आणि आज निरंतर या शहराचा विकास या ठिकाणी आपण बघतोय। शहराचं स्वरूप बदलताना आपण बघतोय। गेल्या 5 वर्षात समीर मेघे सुद्धा आमदार होते। वाडीमध्ये नेमका काय विकास झाला, काय मुख्य माहिती देणार? नाही, विशेषतः कसं विकासाची प्रक्रिया निरंतर चालणारी असते म्हणून देशामध्ये शासन भारतीय जनता पक्षाचं आहे, राज्यामध्ये देवेंद्रजीचं शासन भाजपचं शासन आहे आणि आमदार सुद्धा भाजपचे आहेत म्हणून ही जी विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालत राहावी, याला कुठेही खंड पडता कामा नये। आणि मागील काळामध्ये या ठिकाणी अमरावती महामार्ग जे अनेक ॲक्सिडेंट होत होते त्या संदर्भात सुद्धा समीर भाऊंनी पुढाकार घेतला। या ठिकाणी एक सुंदर असा ओव्हरब्रिज, उड्डाणपूल या ठिकाणी तयार झाला। खडगाव टेकडीवाडीकडे जाणार रस्ता वारंवार त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अडचण निर्माण व्हायचा, गड्डे पडायचे। समीर भाऊंनी तो रस्ता सुद्धा लाव्यापर्यंत सिमेंटीकरणाचं काम एक मोठं केलं। गावांतर्गत शाहू लेआउट असेल तर शाहू लेआउटपासनं तर तुमच्या महादेवनगरपर्यंत एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी त्यांनी तो तयार करून दिला। असे गावातले या व्यतिरिक्त गावातले लेआउटमधले या सर्व रस्त्यांचं सिमेंटीकरण करण्याचं काम समीर भाऊच्या माध्यमातून या शहरामध्ये झालं। खेळाचे मैदान भरपूर प्रमाणामध्ये आम्ही जवळपास सगळे डेव्हलप या ठिकाणी केलेत। नाग नदी जी या शहरामधून नागपूर शहराकडे जाते त्या नाग नदीच्या बांधकामाला सुद्धा आम्ही सुरुवात केली। बऱ्याचशा ठिकाणी बांधकाम ते जवळपास नाल्याचं त्या बांधकाम झालं, त्या नदीचं बांधकाम झाले। मग या शहरामध्ये जे काही एका वस्तीला दुसऱ्या वस्तीला जोडणारे पूल असतील ते सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केले। खेळाचे मैदान विकसित केले। या ठिकाणी असलेल्या दोन्ही स्मशानभूमी, टेकडेवाडीची स्मशानभूमी असेल की आंबेडकर नगरची स्मशानभूमी असेल, या दोन्ही स्मशानभूमीला आपण व्यवस्थित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। अशा ज्या ज्या गरजा या क्षेत्रामध्ये आवश्यक आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। भविष्यात सुद्धा जो विकास आज या ठिकाणी आपण पाहतोय, जो सुरू आहे, काही कामं झाली आहे, काही कामाला सुरुवात होते आहे, तर हा विकास अजून तीव्र गतीने अजून राज्य शासनाकडे कोणत्या योजना आपल्याला कोणता निधी आणता येईल या दृष्टिकोनातनं आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे आणि सर्व काही आम्ही आमदार समीर मेघे यांच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आम्ही हे करतोय। भविष्यात सुद्धा या शहराला अधिक सुंदर करण्याचं काम, या शहरामध्ये ज्या मूलभूत आवश्यकता आहेत नागरिकांचा त्या अधिक जास्त प्रमाणामध्ये सुविधा या ठिकाणी कशा निर्माण करता येईल हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे।
खडगाव रोडवरील ट्रॅफिकची समस्या नेहमी वारंवार होत असते. त्याच्या प्रचंड म्हणजे नागरिकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागते. जर आपण नगराध्यक्ष म्हणून झाले तर या ट्रॅफिक समस्याला कसं समाधान करणार? नाही, निश्चितपणानं खडगाव रोड रस्त्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉफिक असत आहे, पण यातनं सुद्धा आपल्याला मार्ग काढता येईल आणि ट्रॉफिकमधनं काहीतरी लोकांना व्यवस्थित असं काही नियोजन त्याचं करून, त्या रस्त्याचं व्यवस्थित नियोजन करून ते सुद्धा ट्रॉफिक तिथलं आपल्याला कमी करून घेता येईल. या दृष्टीने सुद्धा आपण निश्चित प्रयत्न करूच.